आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ खाजी मोहिउद्दीन। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की खास खबरों पर। कोरोना से मुतासर मरीजों में आज फिर हुआ 24 का इजाफा। मुतासरीन की तादाद 677। कोविड-19 से भी मजीद 2 अमवात, जाँ बहक होने वालों की तादाद भी 17। कोरोना की रोकथाम के लिए चिकलथाना इलाके में जल्द शुरू किया जाएगा कोविड केयर हॉस्पिटल, कहा गार्जियन मिनिस्टर सुभाष देसाई ने। सीपेट की इमारत को उन्होंने दी आज विजिट और लिया वहां मौजूद सहूलतों का जायजा। गैर रियासती महाजरीन की वतन वापसी का सिलसिला जारी। आज भी औरंगाबाद रेलवे स्टेशन से सैकड़ों माइग्रेंट्स यूपी बिहार के लिए रवाना। और लॉकडाउन की खिलाफ वर्जी करने वाले 4000 अफराद के खिलाफ की गई अब तक कार्रवाई। 500 गाड़ियां की गई जब्त, 1 करोड़ रुपये जुर्माना वसूल। खबरें तफसील से। आज सुबह फिर 24 मरीज कोरोना वायरस के लिए पॉजिटिव पाए गए। इस तरह से मुतासरीन की तादाद 677 हो चुकी है। आज जो नए 24 मरीज कोविड-19 के लिए मुस्बत पाए गए उनमें रामनगर का 1, संजय नगर के 2, भौसिंगपुरा का 1, पदमपुरे का 1, नंदनवन कॉलोनी के 4, पुंडलिक नगर के 2, हुसैन कॉलोनी के 3, गांधीनगर का 1, जय भवानी नगर का 1, विजय नगर का 1, सातारा इलाके का 1, सिडको एनाट का 1, रहमानिया कॉलोनी का 1, गारखेड़े का 1, भड़कल गेट का 1 और अरुणोदय कॉलोनी का 1 मरीज शामिल है। इस तरह से शहर में मुतासरीन की तादाद 677 तक पहुँच चुकी है, मगर देर रात तक उसमें मज़ीद नए मरीज़ों के इजाफे का इम्कान है। इस मर्ज़ में मुब्तला 2 मज़ीद मरीज़ जहाँ बहक हो चुके हैं, जिनकी रिपोर्ट उनकी मौत के बाद पॉजिटिव आई है। इस तरह से इस मर्ज़ में मुब्तला महलूकीन की तादाद 17 हो चुकी है, जबकि जुमला 132 अफराद इलाज मुकम्मल हो जाने के बाद कोरोना को मात देने में कामयाब हो गए हैं और मुकम्मल सेहतियाब हो जाने पर उन्हें डिस्चार्ज दे दिया गया है। आज शाम मज़ीद 7 अफराद की रिपोर्ट कोरोना के लिए पॉजिटिव आई है। इस तरह से मुतासरीन की तादाद 684 हो गई है। शाम जिन 7 अफराद की रिपोर्ट पॉजिटिव आई है उनमें सिल्क मिल्स कॉलोनी का 1, सातारा इलाके का 1, जय भवानी नगर के 4 और कैलाश नगर का 1 मरीज शामिल है। औरंगाबाद जिले के गार्जियन मिनिस्टर सुभाष देसाई ने आज चिकलथाना में वाक़े सीपेट कंपनी की इमारत को विजिट दी और वहां मौजूद बुनियादी सहूलतों का जायज़ा लेने के बाद मुताल्लिक़ा अफसरान को ज़रूरी हिदायतें दी। वाज़ेह रहे कि यहाँ कोविड केयर हॉस्पिटल की तजवीज़ ज़ेर गौर है। वाज़ेह है कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया ने हुकूमत से मुतालबा किया कि शहर में कोविड-19 से मुतासरा मरीज़ों की बढ़ती तादाद के पेश नज़र उनके इलाज के लिए शहर में एक 2000 पलंग वाला कोविड केयर हॉस्पिटल शुरू किया जाए। चिकलथाना में वाक़ मेल्ट्रॉन कंपनी की एक खाली इमारत में यह हॉस्पिटल शुरू करने की तजवीज़ हुकूमत और इंतज़ामिया के ज़ेर गौर है। लिहाजा रियासती वज़ीर सनत व औरंगाबाद ज़िले के राब्ता वज़ीर सुभाष देसाई ने आज इस इमारत का जायज़ा लिया। इस मौके पर ज़िला कलेक्टर उदय चौधरी, म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे, साबिक़ MP चंद्रकांत खैरे, डिप्टी डिवीजनल ऑफिसर डॉक्टर न्यानोबा बानापुरे और म्यूनसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर नीता पाडलकर भी मौजूद थीं। गार्जियन मिनिस्टर ने यहाँ मौजूद सहूलतों का जायज़ा लेने के बाद मुताल्लिक़ा अफसरान को ज़रूरी हिदायत दी। 1 माह के अंदर चिकलथाना इलाके में जदीद सहूलतों से आरास्ता कोविड केयर हॉस्पिटल कायम कर दिया जाएगा, जो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतज़ामिया के सुपुर्द किया जाएगा। ये इत्तला गार्जियन मिनिस्टर सुभाष देसाई ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में दी। मी या महिन्यात दुसऱ्यांदा या शहरामध्ये आलो। 1 मेला ध्वजवंदन होतं आणि महाराष्ट्र दिनानिमित्त, परंतु त्याच्या आधीचा एक दिवस म्हणजे 30 एप्रिल रोजी मी तिथे आढावा बैठका घेतल्या। एक कोरोना संबंधितली आढावा बैठक आणि शिवाय जिल्ह्यातले जिल्हा नियोजन किंवा विकास समिती त्या मार्फत त्या विषयांची सुद्धा
आढावा बैठक घेतली. अनेक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर मग आज मी आलेलो आहे. ते आज सकाळी आम्ही MIDC चिकलठाणा भागामध्ये मेल्ट्रॉनची एक रिक्त इमारत आहे, रिकामी MIDCच्या ताब्यात आहे आणि महापालिकेची एक जी गरज आहे, मागणी आहे की एक कोरोना केअर रुग्णालय सुरू करावं. तर त्या पद्धतीने तिथे कसं करता येईल याची पाहणी करायसाठी मी त्या ठिकाणी भेट दिली. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला 3 दिवसापूर्वी एक सूचना केली होती की अशी जर काही गरज असेल तर ती पूर्ण केली पाहिजे. MMRDA या प्राधिकरणातर्फे वांद्रे मुंबई इथे BKC संकुलामध्ये अशाच प्रकारचं रुग्णालय उभं करण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे मी तिथे भेट देऊन माझ्या अधिकाऱ्यांसमवेत गेलो आणि ती कशी प्रकारची सुविधा तयार करण्यात आलेली आहे त्याची सगळी माहिती घेतली. ते तयार करणारे जे अधिकारी आणि लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्स जिल्हाधिकारी औरंगाबाद, नंतर महापालिकेचे आयुक्त यांच्याबरोबर आणि आमच्या MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक घेऊन त्याच दिवशी निर्णय घेतला की हे काम आपण ताबडतोबीनं करायचं. आणि त्या दृष्टीने आज बैठकही झाली भेटीनंतर आणि त्याच्यात आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये हा भूखंड आहे हा 10,000 चौरस मीटरचा आहे आणि त्याच्यात इमारत जी बांधलेली आहे तळमजला अधिक वरचा एक मजला ती 5,702 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावित रुग्णालय जे आम्हाला करायचं आहे CCC ते 250 खाटांचं हे होईल. त्यामध्ये ह्याला वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि ड्रेनेजची व्यवस्था आधीच आहे आणि आम्ही महानगरपालिकेला त्यांच्या आरोग्य विभागाकडून आणि कोणी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पाहिजेत याचा अभ्यास करायला सांगितलं होतं. त्यांनी प्राथमिक त्याचा अहवाल दिलेला आहे, त्यावर आधारितच आमच्या कामाला आम्ही सुरुवात करतो. इथे हे रुग्णालय उभं राहिल्यानंतर कोविड रुग्णालय त्याची व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही संभाजीनगर महानगरपालिकेची असेल आणि ते तिथे त्यांनी चालू ठेवायचं आहे. त्यामुळे त्याचा लागणारे जे मनुष्यबळ आहे त्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे आणि महानगरपालिकेने ही व्यवस्था त्यांच्याकडे परिपूर्ण आहे अशी माहिती दिली. त्याचबरोबर हे जलद आणि विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही एक समिती स्थापन केली आणि सहमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे आणि ते लागणारं जे साहित्य आहे त्याची खरेदी आणि असलेल्या इमारतीची काही जर रंगरंगोटी देखभाल दुरुस्ती असेल किरकोळ कामं आहेत तीही पूर्ण करून घ्यावीत आणि अशा रीतीने 1 महिन्यामध्ये हे रुग्णालय सुसज्ज करून महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि साधारणपणे आज 13 जूनपर्यंत हे महानगरपालिकेकडे सुपूर्द केलं जाईल असं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्याचा संपूर्ण जो खर्च आहे हे आमचं मी ज्या महामंडळाचा अध्यक्ष आहे ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे त्यांच्या निधीतून करणार आहे. तेव्हा हा एक भाग झाला. त्यानंतर आम्ही करोनाची स्थिती काय आहे आपल्या शहरात आणि जिल्ह्यात याचा आढावा घेतला आणि असं लक्षात आलेलं आहे की ह्या जवळजवळ 55 वस्त्या आहेत त्यांच्यामध्ये हे करोना रुग्ण आढळलेले आहेत आणि जवळजवळ 600पर्यंत ही संख्या गेलेली आहे बाधितांची. आणि शहरामध्ये 12 असे विभाग आपण त्याचे केलेले आहेत ज्याला कंटेनमेंट झोन म्हणतात. आणि आतापर्यंत 216 रुग्ण हे बरे होऊन गेलेले आहेत. हे रुग्ण म्हणजे जी लागण झाल्यानंतर बरं होण्याचं प्रमाण हे या शहरामध्ये 26% आहे आणि हे साधारणपणे राज्याच्या टक्केवारीशी मिळतं जुळतं आहे. त्याचबरोबर आतापर्यंत दुर्दैवाने 15 मृत्यू झालेले आहेत आणि त्यांचं प्रमाण 2.4% असं असून
ते सुद्धा राज्याची जी टक्केवारी आहे त्याच्या जवळपासच आहे. मुख्य म्हणजे आम्हाला नमूद करताना एक ज्याची नोंद घ्यावीशी वाटते आणि जो चांगला भाग आहे तो म्हणजे ग्रामीण भाग हा सुरक्षित आहे अजूनही, आणि तो तसाच राहावा यासाठी काही दक्षतेच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. आणि हे जो ग्रामीण भाग सुरक्षित राहिला याचं मुख्य श्रेय हे ग्रामीण भागातल्या जनतेचं आहे. त्यांनी त्यांची गावं ही सुरक्षित ठेवली. ह्या ग्रामीण जनतेची जागृती इतकी मोठी आहे की लागण लागलेल्या भागातले लोक आपल्याकडे येऊ नयेत, त्यांचं येणं जाणं होऊ नये याची ते दक्षता बाळगतात. आणि त्यामुळे आतापर्यंत सुरक्षित असलेले भाग पुढे राहावा म्हणून आम्ही बँकांना एक सूचना देतोय की त्यांनी त्यांच्या बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करावं आणि गरज पडल्यास त्याचे काम करण्याचे तास वाढवावेत, परंतु एकाच वेळेला जास्त गर्दी होणार नाही. बँका असतील किंवा इतर काही अशी केंद्र असतील त्या ठिकाणी ही खबरदारी घेण्याची गरज आहे. काही फारच थोडे लोक असे आहेत की त्यांना आजूबाजूला काय चाललं हे बघण्याची एक हुक्की असते आणि ही जी बेशिस्त आहे ही मात्र आपल्याला जड जाऊ शकते. आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला सूचना दिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीत बेशिस्त खपवून घ्यायची नाही. गरज पडल्याखेरीज कुणालाही प्रवास वगैरे करण्याची परवानगी नाही. तेव्हा या बाबतीत कालच पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा हा काळ आहे हा पुढे वाढवलेला आहे. त्यामुळे हे जे काही संचारबंदी जी आहे ती काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे. आपण आतापर्यंत हे खूप प्रयत्नांती रोखण्याचा, कोरोनाची वाढ रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. केलेल्या प्रयत्नांवर पाणी पडू नये म्हणून याच्या पुढे सुद्धा दक्षता बाळगण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ही व्यवस्थापन आणि ही शिस्त ही पुढे सुद्धा चालू जाईल. कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्याची टेस्ट घेऊन विलगीकरण करण्याचं जे काम चालू आहे ते तसंच पुढे चालू राहील. अधिक जास्त काटेकोरपणे केलं जाईल. गल्ली पेट्रोलिंगचा वापर पोलिसांतर्फे सुरू झालेला आहे आणि ते सुद्धा एक काम जे आहे त्याच्यामुळे छोट्या छोट्या वस्त्या, छोट्या छोट्या गल्ल्या ह्यांच्याकडे सुद्धा आता लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे. महानगरपालिकेतर्फे 4000 बेड्सची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ह्या रुग्णांच्या संख्येत जर उद्या वाढ झाली तरी सुद्धा त्या दृष्टीने बेड्स कमी वगैरे पडतील अशी भीती बाळगायचं कारण नाही. जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी जवळजवळ 450 खाटांची सोय आहे आणि ही सोय सुद्धा आताच्या दृष्टीने योग्य आहे. सदैव साधारणपणे 51 खाटा ह्या उपलब्धच असतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता जे त्याच्या आधीची जी काही ट्रीटमेंट आहे किंवा रुग्णांची काळजी घेण्याचं काम आहे त्याच्यासाठी जे 4000 बेडची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. 450 बेडची जबाबदारी ही वैद्यकीय रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाची आहे. आता MIDC तर्फे जे 250 रुग्णांसाठी सोय केली जाणार आहे आणि आणखी त्याच्यामध्ये वाढ करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ते महानगरपालिकेच्याकडे सुपूर्द असल्यामुळे त्यांच्या 4000 खाटांच्या सुविधेमध्ये त्याची भर पडणार आहे. ही कोरोनाच्या परिस्थितीची आढाव्याची मी स्थिती सांगितली. उद्योगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही एप्रिलचा अर्धा भाग आणि आता मेचे काही दिवस यांच्यामध्ये आतापर्यंत संबंध राज्यात 64,493 उद्योगांना सुरू करण्यासाठी परवानगी दिली. 64,493 उद्योग सुरू करायला परवानगी दिली आणि त्यापैकी आज मितीपर्यंत 34,821 उद्योग सुरू होऊ शकले आहेत. 34,821 उद्योग सुरू झालेले आहेत आणि त्यांच्यामधून 9,17,000 एवढे कामगार कामावर रुजू झालेले आहेत. त्याच्यात दररोज भर पडते आहे. काही लांब गेलेले आहेत ते परत येत आहेत वगैरे, तर ते साधारणपणे 10 लाखापर्यंतचा हा आकडा निश्चित गेलेला असेल. एवढे कामगार कामावर परत आलेले आहेत. मराठवाड्यापुरती ही आकडेवारी अशी आहे की मराठवाड्यात एकूण 5,822
कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली आणि त्यापैकी 4,546 उद्योगांनी आपलं उत्पादन सुरू केलं आहे. 4,546 कारखाने आज घडीला सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये 82,000हून अधिक मजूर कामगार हे रुजू झालेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे एकंदर जे अर्थचक्र आहे त्याला चालना देण्याचा जो प्रयत्न आहे त्याला उद्योगांनी आणि कामगार वर्गाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे याच्यावरून लक्षात येतं. आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या समजून घेऊन आम्ही त्या सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. हे करत असताना उद्योगचक्र सुरू व्हावं, आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत व्हावी आणि कारखाने सुरू होऊन कामगारांना रोजगार त्यांचा पुन्हा मिळावा, हे जरी उद्दिष्ट असलं तरी सुद्धा मुख्य लढाई ही करोनाशी आहे आणि त्याची वाढ होऊ नये याची सुद्धा खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व कारखानदारांना दिलेल्या आहेत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, येणाऱ्या कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांना हँड सॅनिटायझर, मास्क वगैरे व्यवस्थित पुरवावेत आणि त्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावं. कुठे काही कोणाला काही त्रास असेल, लक्षण असेल तर त्यांच्यावर उपचारही झाले पाहिजे. ही जबाबदारी सर्व कारखान्यांवर दिलेली आहे. पण अर्थचक्र सुरू व्हावं ही मागणी सर्वत्रच होत असल्यामुळे हे आपल्याला हळूहळू आम्ही याच्याकडे पुढे जातो. एकदम शहरामध्ये सुद्धा सगळं सुरू करा अशाही मागण्या असतात, परंतु त्याला बंधन आहेत. अजून लॉकडाऊन चालू आहे आणि शहरं ही बरीचशी रेड झोनमध्ये आहे. जसे संभाजीनगर शहर हे लाल पट्ट्यात आहे. तिथला प्रादुर्भाव जसा कमी होईल तसं इथला व्यापार उद्योग हा सुद्धा सुरू करायला परवानगी देता येईल. तोपर्यंत ही परवानगी शहरांमध्ये आम्ही देत नाही आहोत. अशा प्रकारे हा उद्योगाचा एक आढावा मी आपल्यासमोर मांडलेला आहे. गैर रियासती मुहाजिरीन को उनके आबाई वतन पहुंचाने के लिए खुसूसी रेलगाड़ियां चलाई जा रही हैं और वक्त वाहिद में 15 ता 1600 मुहाजिरीन को भिजवाया जा रहा है. ये इत्तला पुलिस कमिश्नर चिरंजीव प्रसाद ने MCN को दी. वाज़ेह रहे कि 3 दिन कबल भुसावल के लिए 1200 मुसाफिर औरंगाबाद रेलवे स्टेशन से रवाना किए गए थे. उसके बाद गैर रियासती और दीगर अजला के शहरियान अपने आबाई वतन जाने के लिए बेचैन दिखाई दिए. ऐसे लोगों की रिहाइश के लिए पुलिस कमिश्नर चिरंजीव प्रसाद ने मुख्तलिफ NGOs की मदद से शहर में मुख्तलिफ मकामात पर इंतज़ाम करवाया. रेलवे स्टेशन पर वाक़ सह्याद्री लॉन्स और मोइनुल स्कूल के अलावा दीगर कई मकामात पर इन अफराद के लिए आर्जी कैंप लगाए गए थे. आज भी मुख्तलिफ रियासतों के कुछ मुसाफिर खुसूसी ट्रेन के ज़रिए रवाना किए गए. अपने वतन वापसी की खुशी में उनके चेहरे खुशी से दमक रहे थे और उनके चेहरों पर खुशी को देखकर पुलिस कमिश्नर भी पुरजोश दिखाई देने लगे. औरंगाबादमध्ये आपले जे कोणी मायग्रंट लेबरर औरंगाबाद सिटीला क्रॉस केले, आम्ही त्यांना जेवण विचारला, तसेच थांबायची सोय केली आणि ह्यामध्ये औरंगाबादचे जे दानशूर लोक आहेत, तसेच आपले जे NGOs आहेत, पयामे इन्सानियत, धावल क्रांती फाउंडेशन ह्यांचे लोक आणि इतर बऱ्याच मित्रमंडळ आहेत, त्यांनी आम्हाला पुरेपूर मदत केली. त्यांना थांबविण्यात आला, जेवण वगैरे देण्यात आला, त्यांना समजवण्यात आला की तुमची यादी गेलेली आहे, तुमच्या एस्टेटकडून नो ऑब्जेक्शन मिळताच आम्हाला रेल मिळेल आणि रेल्वे मिळताच तुम्हाला त्यामध्ये बसविण्यात येईल. आणि योगायोगाने आमचे मुख्यमंत्री महोदयांनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे सर्व पैसे त्यांच्या निधीतून देतील असं देखील घोषणा केलेली आहे. त्यामुळे देखील त्यांच्यामध्ये थोडा हर्षाचं वातावरण आहे. किती ट्रेन सोडण्यात आलेली आहे? नाही, आतापर्यंत MPची 3 ट्रेन सोडण्यात आलेली आहे आणि आज रोजी UPची 2 ट्रेन जाईल आणि पुढे देखील UPची, झारखंडची, बिहारची ट्रेन योजनामध्ये आहे. बहुजन शक्ति कामगार संगठन की जानिब से म्यूनसिपल इंतजामिया को एक मेमोरेंडम दिया गया, जिसके जरिए मुतालिबा किया गया कि इन दिनों शहर में कोरोना का कहर जारी है. इसके बावजूद सफाई मुलाजमीन अपनी जान जोखम में डालकर खिदमत अंजाम दे रहे हैं. इसी तरह दीगर कई मुलाजमीन इमरजेंसी सर्विसेज अदा कर रहे हैं. लिहाजा इंतज़ामिया इन सभी का हेल्थ इंश्योरेंस कम से कम 50 लाख रुपयों का निकाले. इसी तरह उनके तहफ़्फ़ुज़ के लिए दीगर ठोस इक़दाम भी किए जाएं. ये इत्तला तंजीम के
कायद कृष्णा बनकर ने MCN को दी है। बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौर, माननीय आयुक्त, माननीय उपमहापौर, माननीय विरोधी पक्षनेता व शासनाने जे पदाधिकारी आज नेमून दिलेले आहे, महानगरपालिका आयुक्त सोबत काम करणारे अशा सर्व पदाधिकाऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो की आज घडीला कोरोना हा खूप औरंगाबाद शहरामध्ये वाढलेला असल्यामुळे महानगरपालिकेचे जे सफाई कामगार असेल, जे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी असेल, त्यामध्ये पाणी पुरवठा कर्मचारी असेल, कंत्राटी कर्मचारी असेल, कंत्राटी सफाई कर्मचारी असेल, आरोग्य विभागातील सर्व कामगार कर्मचारी असेल, अशा सर्व कामगार कर्मचाऱ्यांचा 50 लाखाचा विमा या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व महापौरांनी एक निर्णय घेऊन ताबडतोब करण्यात यावा व जे सफाई कामगार, लाईनमन, पाणी पुरवठा मजूर, त्यानंतर लाईट विभागातील कामगार, उद्यान विभागातील कामगार, जे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात त्या सर्वांचा 50 लाखाचा विमा करून त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना संरक्षण दिलं पाहिजे। आणि जे घंटागाडीवर काम करतात सफाई कामगार आणि सफाई मजूर, महिला मजूर, अशा सर्व कामगार कर्मचाऱ्यांना त्यांना गमबूट, त्यांना पावसाळा जवळ आलेला आहे, त्यांना रेनकोट, तसेच दररोजचं सॅनिटायझेशन, तसेच मास्क व ज्या वस्तू त्यांना लागतात, अत्यावश्यक आहे, त्या सर्व दररोज दिल्या पाहिजे व त्यांची आठवड्यातून एकदा त्यांची आरोग्याची तपासणी झाली पाहिजे। आरोग्य विभागातील सुद्धा सर्व कामगार कर्मचारी, नर्सेस, सफाई कामगार, मलेरिया मजूर या सर्वांचा 50 लाखाचा विमा ताबडतोब या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी केला पाहिजे व त्यांच्या कुटुंबांना व त्यांना संरक्षण दिलं पाहिजे। आज मागे 2-3 दिवसा अगोदर 16 कामगार मजूर मेले ट्रेन खाली। त्याच्यानंतर शासन म्हणतंय की आम्ही 5 लाखाची मदत करू, परंतु ती मदत काही कामाची नाही। आत्ताच जर आपण 50 लाखाचा विमा काढला तर त्या कामगार कर्मचाऱ्यांना योग्य त्यावेळी ती मदत होईल व शासन नंतर काय कोणताच निर्णय घेत नाही। म्हणून मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की 50 लाखाचा विमा ताबडतोब काढावा व कंत्राटी कामगार जे कर्मचारी असेल, सफाई कामगार असेल, लाईनमन पाणी पुरवठा असेल, लाईट बंद करणारे मजूर असेल, या सर्व कामगार मजुरांना 7 तारखेच्या आत पगार द्यावा, त्यांना PF व त्यांना ESIC ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, एवढी मी कळकळीची विनंती करतो व औरंगाबाद शहरातील व शहराबाहेरील सर्व नागरिकांना विनंती करतो की कोणीही काम नसताना घराच्या बाहेर पडू नये। आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे व कोरोनाला हरवायचं आहे। सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की काम नसताना कोणीही बाहर पड़ू नहीं, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। लॉकडाउन के सबब मुख्तलिफ मकामात पर फंसे गैर रियासती मजदूर, तलबा और सयाहों की वतन वापसी का सिलसिला शुरू हो गया है और ST कारपोरेशन इंतजामिया भी उनकी वापसी के लिए इंटर स्टेट गाड़ियां चला रहा है। नाजरीन, कोरोना वायरस की रोकथाम के लिए जारी लॉकडाउन के सबब पूरे मुल्क में लाखों गैर रियासती मजदूर, तलबा और सयाह मुख्तलिफ मकामात पर फंसे पड़े हैं और हालात से तंग आकर वो जल्द अज जल्द अपने आबाई वतन लौट जाना चाहते हैं, जिसके लिए कई माइग्रेंट्स ने तो पैदल ही सफ़र शुरू कर दिया था। लिहाजा मरकज़ी हुकूमत ने ऐसे अफराद की वतन वापसी के लिए रियासती हुकूमतों को खुसूसी इंतजाम करने की हिदायत दी है, जिसके मुताबिक रेलगाड़ियों के अलावा ST कारपोरेशन की बसों के ज़रिए भी इन महाजरीन की वतन वापसी का इंतज़ाम किया जा रहा है। अदालत रोड पर वाक़ कासलीवाल मैदान से भी ST कारपोरेशन के ज़रिए इन गैर रियासती शहरियान को उनके आबाई वतन पहुँचाने का इंतज़ाम किया गया है। ST कारपोरेशन के ट्रैफिक कंट्रोलर सलीम राजा ने MCN को बताया कि गुज़िश्ता रोज़ MP, छत्तीसगढ़ और अमरावती के 145 मुसाफिरों को 7 गाड़ियों के ज़रिए रवाना किया गया है और अब भी नए मुसाफिरों की 7 फहरिस्तें तैयार हैं, जो इजाज़त के लिए पुलिस कमिश्नरेट भिजवाई गई हैं। जैसे ही वहां से इजाज़तनामा मिल जाएगा, मज़ीद 7 गाड़ियों के ज़रिए महाजरीन को उनके आबाई वतन भिजवा दिया जाएगा। औरंगाबाद डिपो नंबर 2 औरंगाबाद डिवीज़न से मोहम्मद सलीम राजा वाहतुक नियंत्रक। ये कासलीवाल ग्राउंड औरंगाबाद अदालत रोड के सामने जो इंटर स्टेट अंतर राज्य के लोग इनको
उनकी ठिकानों में भिजाने की जो व्यवस्था एस टी ने करी है, तो परसों से ये स्टार्ट हुआ और कल टोटल यहाँ से 7 गाड़ी भेजे हम लोग ने, जिसमें से 2 गाड़ी एमपी बॉर्डर इच्छापुर गई है। वो हर गाड़ी में 22 पैसेंजर के हिसाब से 44 प्रवासी यहाँ से गए एमपी बॉर्डर के लिए। उसके बाद छत्तीसगढ़ राज्य की गोंदिया बॉर्डर तक के लिए एक गाड़ी गई है, उसमें 21 प्रवासी यहाँ से गए हैं। और उसके बाद 4 अमरावती बॉर्डर रेवा के लिए 4 गाड़ी गई, हर गाड़ी में 20-20 प्रवासी। इस तरह से 80 प्रवासी हो गए। वो कल उनकी पूरी सुविधा हो चुकी थी और आज सुबह से यहाँ पे बहुत सारे लोग आए वाले हैं और अभी उनकी सुविधा चालू है। उनके परमिशन के लिए उनकी 7 यादी सीपी ऑफिस जा चुकी है और अभी 6 से 7 गाड़ी का इंतज़ाम रेडी है। ये गाड़ियाँ इन लोगों को उनके मुकाम तक छोड़ देगी और अभी उसका प्रयत्न चालू है। सीपी साहब के पास से परमिशन आते के साथ इन लोगों को यहाँ से डिस्पैच कर दिया जाएगा और जैसे जैसे लोग आएंगे वैसे वैसे उनकी सुविधा करेंगे। अच्छा, जो पैसेंजर जा रहे हैं ये इनका चेकअप वगैरह करके भेज रही है? जी हाँ, जो पैसेंजर जा रहे हैं उनका भी इस वक्त वो सामने डॉक्टर बैठे हुए हैं, डॉक्टर भी यहाँ पर है और ये लायंस क्लब की तरफ से ये सुविधा है। डॉक्टर उनका चेकअप चालू है, सभी का स्क्रीनिंग चालू है, हर प्रवासी का स्क्रीनिंग चालू है। यहाँ पर उनका स्क्रीनिंग करने के बाद में उनको गाड़ियों के अंदर बिठाते हैं। वह सभी प्रवासियों का सैनिटाइज किया जा रहा है, यहाँ पे उनको स्प्रे से सैनिटाइजर किया जा रहा है और सभी को आराम से उनके मुकाम तक छोड़ने की तैयारी है। आम आदमी पार्टी के एक वक्त ने डिविजनल कमिश्नर, जिला कलेक्टर और म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेटर से मुलाकात करते हुए उन्हें एक मेमोरेंडम पेश किया और मुतालबा किया कि शहर में कोरोना वायरस के सबब जिन अफराद की अमवात हुई हैं उनका डेथ ऑडिट करवाया जाए। वफ़द में शामिल अफराद का कहना है कि जिस तरह से कोरोना वायरस से मुताल्लिक़ा शहरियान की पॉजिटिव रिपोर्ट सामने आ रही हैं, उससे ये शक पैदा हो रहा है कि कहीं हुकूमत की जानिब से इस मोहलिक मर्ज़ में मुब्तला मरीज़ों के इलाज के लिए फ़राहम करदा फ़ंड में खुर्द-बुर्द करने की गर्ज से तो मरीज़ों की तादाद में इजाफ़ा नहीं किया जा रहा है। आम आदमी पार्टी के ओहदेदारान व वर्कर्स ने यह भी मुतालबा किया कि कोरोना वायरस के सबब जहाँ बहक होने वालों का डेथ ऑडिट करवाया जाए। इस वफ़द में सूबेदार इरशाद मोहम्मद ख़ान, अली यार ख़ान, मोहम्मद ख़िसर, अनीस चांद बेग और आप पार्टी के दीगर ओहदेदारान व वर्कर्स भी शामिल थे। शहर के मुख्तलिफ 50 मकामात से कोरोना वायरस से मुतासरा मरीज सामने आ रहे हैं। सातारा देवलाई इलाका भी उन्हीं में शामिल है। लिहाजा म्युनिसिपल इंतज़ामिया की जानिब से आज इस इलाके में जरासीम कश दवाओं का छिड़काव किया गया। आज जिन इलाकों में जरासीम कश दवाओं का छिड़काव किया गया उनमें देव इंद्रायणी सोसाइटी, राजगुरु नगर, अरुणोदय कॉलोनी के अलावा सातारा इलाके का वो हिस्सा जिस इलाके से कोरोना पॉजिटिव मरीज़ पाया गया है, उस मरीज़ के रिहायशी मकान और अतराफ़ के इलाके में इसी तरह सातारा पुलिस स्टेशन के अहाते में भी हैंड पंप और हैंड फोगिंग मशीन के ज़रिए जरासीम कश दवाओं का छिड़काव किया गया। म्यूनसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर नीता पाडलकर और घन कचरा प्रोजेक्ट चीफ नंद किशोर भोम्बे की रहनुमाई में वार्ड ऑफिसर KB दौंड, मेडिकल ऑफिसर डॉक्टर उनौने की निगरानी में मलेरिया सुपरवाइजर शेख अनवर, BJ पवार, काकड़े और दीगर मुलाजमीन इस मुहिम में बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं। इस मौके पर पुलिस इंस्पेक्टर सुरेंद्र मलाले, कारभारी नलावड़े, कारपोरेटर बुरांडे, APW सोड़ुंके भी मौजूद थे। अहम बात तो यह है कि घन कचरा प्रोजेक्ट चीफ को खदीम शहर से एलर्जी दिखाई दे रही है, क्योंकि जब भी कोई उनसे खदीम शहर की गली कूचों और दीगर बस्तियों में जरासीम कश दवाओं के छिड़काव की बात करता है तो उनका पारा एकदम से चढ़ जाता है और वो कच्ची बस्ती के लोगों को बुरा भला कहना शुरू कर देते हैं। यही वजह है कि जरासीम कश दवाओं के छिड़काव के मामले में कदीम शहर को नज़रअंदाज किया जाने लगा है। कोरोना वायरस की रोकथाम के लिए हुकूमत इंतज़ामिया की जानिब से ठोस कदम उठाए जाने के बावजूद सैकड़ों ख़ानदानों तक अनाज और दीगर इमदाद नहीं पहुंच पाई है, जिसके सबब उन लोगों पर फाका कशी की नौबत आ चुकी है। लिहाजा इस संगीन मसले को हल करने के लिए हुकूमत खुसूसी पैकेज ज़ाहिर करे। ये मुतालबा BSP के कारपोरेटर राहुल सोनवणे कर रहे हैं। आज रोजी राज्यात, देशात सर्व गाव तांडे घरात करोना नावाची बिमारी ही सर्वीकडे धुमाकूळ घालत आहे। ह्या धुमाकुळीमध्ये
गोरगरीब लोक उपासमारीमुळे परेशान आहे व सरकार पण इच्छाशक्तीने काम करत आहे, सक्षमपणे काम करत आहे. पण एकीकडे असं वाटतं सरकार एवढ्या सक्षमपणे काम करत असताना लोक रस्त्यावर धान्य मिळण्यासाठी किंवा कुठे वाटप होत आहे काय त्यासाठी मोठमोठ्या गर्द्या होत आहे. मग सरकार एवढं सक्षमपणे काम करत असताना मग हे लोक रस्त्यावर येतात कसे? सरकारला माझी एक विनंती आहे की सरकारने या गोरगरीब लोकांसाठी एक विशेष पॅकेज करून या लोकांना उपासमारीपासून वाचवणे व दुसरं करोना नावाच्या बिमारीपासून त्यांना लढण्यासाठी सक्षम करणे. कारण लोकांना खायला भेटलं तर लोक करोनासोबत लढतील. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की सरकारने एक विशेष पॅकेज करून या गोरगरीब लोकांकडे लक्ष दिले पाहिजे. व जनतेला मी एक आवाहन करतो, नगरसेवक या नात्याने, माझं नाव राहुल पंढरीनाथ सोनवणे, मी नगरसेवक आहे, बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव या नात्याने मी आपल्याला आवाहन करतो की सर्व जनतेने शासनाने आरोग्य खात्याने दिलेल्या सूचना या आपण काटेकोरपणा पाळल्या पाहिजे. आपण सूचना पाळल्या नाही तर बिमारी ही आपल्यावर हावी होईल. करोना नावाच्या बिमारीने फार महाभयंकर सुळसुळाट लावलेला आहे. त्या बिमारीवर आपल्याला मात करायचं असेल तर शासनाने दिलेल्या सूचना या आपण पाळल्या पाहिजेत. कर्फ्यू की खिलाफवर्जी करने वालों से अब तक 1 करोड़ रुपये जुर्माना वसूल किया गया है, जबकि 500 गाड़ियां जब्त की गई हैं और 4000 से ज़ायद गाड़ी मालिकान के खिलाफ केस दर्ज किए गए हैं. ये इत्तला एसीपी डॉक्टर नागनाथ कौड़े ने दी है. उन्होंने बताया कि शहर में कोरोना वायरस से मुतासर मरीजों की तादाद में इजाफे को देखते हुए इस मर्ज की रोकथाम के लिए लॉकडाउन के दरमियान जुफ्त तारीखों में सुबह 7 ta 1 बजे तक कर्फ्यू में छूट दी जा रही है ताकि शहरियान लाजमी अशिया की खरीदी कर सकें. मगर कर्फ्यू में छूट दिए जाने के बाद भी कुछ लोग तारीखों में बेवजह रास्तों पर घूमते दिखाई दे रहे हैं. लिहाजा ऐसे अफराद पर शिकंजा कसने के लिए सख्त कार्रवाई की जा रही है. उन्होंने शहरियान से अपील की है कि लॉकडाउन पर अमल करके हुकूमत और इंतज़ामिया से ताउन करें, खुद भी कोरोना से महफूज रहें और दूसरों को भी तहफ़्फ़ुज़ फराहम करें. औरंगाबाद शहर में कोरोना विषाणु का प्रादुर्भाव बढ़ रहा है, संक्रमण बढ़ रहा है. इस वास्ते पुलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद साहब ने औरंगाबाद शहर में सम और विषम तारीख डिसाइड किया है. सम तारीख को सुबह 7 बजे से 1 बजे तक सहूलत दिए है. 7 से 1 बजे तक जो जीवनावश्यक वस्तु है, अत्यावश्यक सेवा तुम कर सकते हैं. और विषम तारीख को पूरा लॉकडाउन होगा. वहाँ खाली मेडिकल और दवाखाने के आस्थापना चलेगी, दूसरा कुछ नहीं चलेगा शहर में. और दूसरा जो है तो सुबह 7 बजे से 11 बजे तक दूध और दुग्धजन्य पदार्थ औरंगाबाद शहर में सम और विषम तारीख को चलेंगे. और जो सरकार मान्य राशन दुकान है, सम और विषम तारीख को 7 बजे से 1 बजे तक चलेंगे. औरंगाबाद शहर में संक्रमण बढ़ रहा है, इस वास्ते ये पूरा पुख्ता इंतज़ाम किया है. लोगों को अपील साहब ने भी किया है, हम भी करते हैं कि औरंगाबाद शहर में कोरोना विषाणु का प्रादुर्भाव रोकने के लिए बिला वजह तुम बाहर मत निकलो. बिला वजह बाहर निकले तो तुम्हारी गाड़ी जब्त की जाएंगी और तुम्हारे खिलाफ गुना दाखिल कर दिया जाएगा. इस वास्ते सबको मैं और अपील करता हूँ कि तुम खाली जो सहूलत दिए ये टाइम में तुम घर से बाहर निकल के तुम खरीद कर सकते हैं. बिला वजह बाहर आने की कोशिश मत करो, नहीं तो वरना तुम्हारे खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी. सर, ऐसा पता चला था कि 1 CR तक के फाइन वसूला गया है अपने पास. 1 करोड़ के पास एक फाइन वसूल कर दिया है. करीब 500 गाड़ी जब्त किए हैं और 4000 गाड़ी के खिलाफ कार्रवाई किए हैं. 1 करोड़ का दंड
वसूल किया। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। कोरोना से मुतासर मरीजों में आज फिर हुआ 24 का इजाफा, मुतासरीन की तादाद 677। कोविड-19 से भी मजीद 2 अमवात, जाँ बहक होने वालों की तादाद भी 17। कोरोना की रोकथाम के लिए चिकलथाना इलाके में जल्द शुरू किया जाएगा कोविड केयर हॉस्पिटल, कहा गार्जियन मिनिस्टर सुभाष देसाई ने। सीपेट की इमारत को उन्होंने दी आज विजिट और लिया वहां मौजूद सहूलतों का जायजा। गैर रियासती महाजरीन की वतन वापसी का सिलसिला जारी, आज भी औरंगाबाद रेलवे स्टेशन से सैकड़ों माइग्रेंट्स यूपी बिहार के लिए रवाना। और लॉकडाउन की खिलाफ वर्जी करने वाले 4000 अफराद के खिलाफ की गई अब तक कार्रवाई, 500 गाड़ियां की गई जब्त, 1 करोड़ रुपये जुर्माना वसूल। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं खत्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मोहिउद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।